इंधन पुरवठा प्रक्रियेचा अनावश्यक ताण या संदर्भात आपला एक व्हिडिओ आलेला आहे. त्याला अनुषंगाने काहीसं प्रवास करताना शक्यतो सार्वजनिक सेवा एस टी बसचाच लाभ घ्या. त्यानेच प्रवास करा. आणि तुमचं अगदी अगदी महत्त्वाचं काम असेल, गरज असेल, तिथेच तुमच्या वैयक्तिक स्वतःच्या वाहनानं प्रवास करा. आणि अगदी तुमची रोजच्या आयुष्यातील कामं असतील हलकी-फुलकी, तिथे तर जाताना सायकलचा किंवा पायी चालत जाण्याचा मार्ग स्वीकारा. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला इंधन पुरवठा सेवा या संदर्भात निश्चित निश्चित समाधान देतील. कारण या गोष्टी दिसत छोट्या असल्या तरी याचे परिणाम मोठे असतात. आणि मग आपणच एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. पण इथं एकमेकास सहाय्य करता करता आपलं स्वतःचं सुद्धा काम होणार आहे. म्हणूनच शासन सुद्धा या सूचना आणि या गोष्टींची जाणीव करून आपल्याला देत आहे. आणि ह्या गोष्टी जर का तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी स्वीकारल्या तर निश्चितच आपल्याला कुठल्याही रांगेत उन्हातान्हात जाऊन उभं राहायची गरज नाही. आणि मग तिथे गेल्यावर तू मैं वादावाद कसल्याच गोष्टीचा आपल्यालाही त्रास नाही आणि त्या सेवा पुरवणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास नाही. म्हणूनच निश्चिंत राहा, गोष्टी सोप्या करा आणि सेवेचा लाभ सगळ्यांनी घ्या.